नमस्कार मित्रांनो, स्टडी स्पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे। आज आपण बीएडमध्ये जी सूक्ष्मपाठ वही असते त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले 6 कौशल्य असतात आणि हे 6 कौशल्य आपण क्लासमध्ये देखील सादर करत असतो। आता यामध्ये सर्वात पहिले जे कौशल्य आहे ते आहे प्रस्तावना। तर प्रस्तावना हे जे कौशल्य आहे ते आपण विविध प्रकारे सादर करू शकतो, जसे की मॅप, नमुना म्हणजे एखादं मॉडेल, गोष्टीच्या स्वरूपात एखादी घटना असेल तर ती सांगून देखील आपण एखाद्या चॅप्टरची प्रस्तावना देऊ शकतो, किंवा मग हेतुकथन प्रश्न, कथा, बातमी आणि अभिनय करून देखील आपण एखाद्या धड्याची प्रस्तावना देऊ शकतो। या ठिकाणी प्रस्तावना हे जे कौशल्य आहे याला सेट इंडक्शन किंवा इंट्रोडक्शन असे म्हणतो। तर आज आपण अपेक्षित वर्ग 8वा आणि वेळ 5 मिनिटाचा आणि पाठ्य घटक भूमी उपयोजन हे बघणार आहोत। तर तुम्हाला जी वही दिलेली असते त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी कृती लिहून असतं आणि त्यानंतर कौशल्य उपघटक असा एक कॉलम असतो। तर आता शिक्षक आणि विद्यार्थी कृतीमध्ये जेव्हा आपण रिअलमध्ये एखाद्या वर्गामध्ये जातो तर आपण नेमकं काय बोलणार, त्याच्यानंतर आपण कशी प्रस्तावना देणार हे सर्व आपल्याला त्या वहीमध्ये लिहायचं असतं। इवन आपण क्लासमध्ये असताना देखील हे सर्व करत असतो, पण जर केलं नसेल किंवा केले असेल तर नेमकं कसं करायचं हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वात पहिले आपण एखादी विश करतो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून जे काही असेल ते, किंवा मराठीमध्ये देखील करतो। तर या ठिकाणी मी असं म्हटलं की सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला चित्रावर आधारित प्रश्न विचारणार आहोत। आपण जे विविध प्रकार पाहिले होते त्यामध्ये मी या ठिकाणी एका शैक्षणिक साहित्याचा वापर केला, ते म्हणजे मी एक चित्र घेऊन जाते आणि त्या चित्रावर आधारित मुलांना प्रश्न विचारते। तसंच आपल्याला त्या वहीमध्ये लिहायचं असतं की सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला चित्रावर आधारित प्रश्न विचारणार आहे। मग ते चित्र दाखवत विद्यार्थ्यांना एक एक प्रश्न विचारायचे आणि म्हणजेच काय तर कौशल्य उपघटक जे आहे त्यामध्ये आपण शैक्षणिक साहित्याचा वापर करतो ते त्या वहीमध्ये लिहून टाकायचं। त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी कृतीमध्ये तुम्ही शिक्षक विद्यार्थी असं म्हणून एक एक करून प्रश्न विचारायचे आणि जे चित्र आपण घेत आहोत त्याची साईज मोठी ठेवायची, किंवा मग खूप सर्व कॉपी आणायच्या प्रत्येक विद्यार्थ्याला द्यायचं। ओके, तर शिक्षक, तुम्हाला या चित्रामध्ये स्वयंपाकाची व्यवस्था कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या दिशेला दिसते? तर मग विद्यार्थी सांगतील या चित्रामध्ये स्वयंपाकाची व्यवस्था उत्तरेला दिसत आहे। म्हणजेच तुम्ही या ठिकाणी कौशल्य उपघटक कोणत्या उपघटकाचा वापर केला तर प्रश्नांचा वापर केला, तर त्या ठिकाणी कौशल्य उपघटक या कॉलममध्ये प्रश्नांचा वापर असं लिहून टाकायचं। त्यानंतर शिक्षिका विचारेल की या चित्रामध्ये बैठकी व्यवस्था कुठे दिसते? विद्यार्थ्यांचं उत्तर असेल या चित्रामध्ये बैठकी व्यवस्था दक्षिणेला दिसते। त्यानंतर शिक्षिकेचा प्रश्न असेल की प्रत्येक गोष्टीची जागा ठरवून आपण घरात वावरतो याचे कारण काय? मग काही विद्यार्थी म्हणतील वेगवेगळे प्रश्नांची उत्तर येतील, पण त्यामध्ये एखादा विद्यार्थी म्हणेल की आपले काम लवकर व्हावे म्हणून आपण अशी व्यवस्था केलेली असते। आणि या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी काही ना काही विचार करेल, म्हणजेच काय तर कोणत्या कौशल्य उपघटकाचा उपयोग होतोय तर जिज्ञासा निर्मिती, त्यांच्यामध्ये कुठेतरी जिज्ञासा निर्मिती होते। त्यानंतर शिक्षिका, या व्यवस्थांची जागा ठरलेली नसेल तर काय होईल? तर विद्यार्थी म्हणेल की सर्व गोंधळ होईल किंवा लवकर कामं होणार नाही, अशा प्रकारचे उत्तर येतील। तर तेच आपल्याला या ठिकाणी लिहून काढायचं। मग शिक्षिका, आपण ज्या कॉलनीत किंवा ज्या ठिकाणी राहतो तिथे आपण भूमीसाठी काय करणे आवश्यक आहे? तर मग विविध आन्सर येतील विद्यार्थ्यांकडून, पण कोणीतरी असं म्हणू शकतं की हां, या ठिकाणी भूमी उपयोजन किंवा भूमी व्यवस्था करणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे शिक्षिका आणि विद्यार्थी यांमध्ये एका प्रश्नाबद्दल काही प्रश्न आणि उत्तरे होतील। त्यानंतर मग जेव्हा तुम्हाला भूमी उपयोजन व्यवस्था असं जेव्हा उत्तर येतं तेव्हा तुमचं हेतुकथन
हे कौशल्य उपघटक पूर्ण होतं आणि मग तुम्ही फलकावर पाठ्यशीर्षक लेखन करत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण भूमी उपयोजन हा पाठ अभ्यासणार आहोत. ही तुमची प्रस्तावनाची शेवटची लाईन असेल. मित्रांनो, हे नेमकं कसं लिहायचं हे मी माझे एक रफ पेज या ठिकाणी दाखवत आहे. यावर तुम्ही बघू शकता की नेमकं कसं लिहायचं. तर अशा प्रकारे आपण हे सर्व जे 6 कौशल्य आहे ते एक एक करून बघणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला यानंतर देखील असे व्हिडिओ बघता येतील. थँक्यू. आज आपण सूक्ष्म अध्यापनाचे दुसरे कौशल्य बघणार आहोत. या अगोदर आपण प्रस्तावना कौशल्य बघितले होते आणि ते नेमकं कसे करायचे हे देखील बघितले. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की मॅप, एखादं मॉडेल, गोष्ट, घटना, बातमी किंवा अभिनय, कथा, प्रश्न याद्वारे आपण एखाद्या चॅप्टरची प्रस्तावना करू शकतो. आणि प्रस्तावना करत असतानाच आपण विद्यार्थ्यांकडून त्या चॅप्टरचं नाव उकलून घेत असतो आणि जेव्हा विद्यार्थ्यांकडून चॅप्टरचं नाव घेतलं जातं तेव्हा आपण ते फलकावर लिहित असतो. मग अशा प्रकारे आज आपण फलक लेखन नेमकं कसं करायचं तेच बघणार आहोत. तर आज आपलं जे दुसरं कौशल्य आहे ते आहे फलक लेखन, ब्लॅकबोर्ड रायटिंग. मित्रांनो, आज मी फलक लेखनामध्ये वर्ग 8वा आणि पाठ्यघटक पृथ्वीचे अंतरंग आणि विषय आहे भूगोल. मित्रांनो, हे जे सूक्ष्म अध्यापनाचे कौशल्य आपण बघत आहोत हा फक्त एक 5 मिनिटाचा डेमो असतो आणि तोच आपल्याला वहीमध्ये देखील लिहायचा असतो. तर हे फक्त 5 मिनिटासाठी असतं, त्यामुळे आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत. तर आपल्याला जी वही दिलेली असते त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी कृती लिहून असतं. त्यानंतर समोरच त्याच्या एक कौशल्य उपघटकाचा कॉलम असतो. तर मित्रांनो, आपण ब्लॅकबोर्ड रायटिंग नेमकं कशी करायची ते सुरू करूया. तर शिक्षक: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स: नमस्कार मॅम. आणि नंतर मग जसं आपण प्रस्तावना कौशल्यामध्ये म्हटलं होतं की आपलं जी शेवटची लाईन असते ती मुलांकडून चॅप्टरचं नाव घेतो आपण, ती वाली असते. तर मग तिथूनच आपलं ब्लॅकबोर्ड रायटिंग सुरू होते. तर मग शिक्षक: आज आपण पृथ्वीचे अंतरंग हा घटक अभ्यासणार आहोत. यामध्ये शिक्षक घटकाचे म्हणजे पाठ्य घटकाचे नाव फलकावर लिहितात. जसं की आज आपल्या पाठ्य घटकाचं नाव आहे पृथ्वीचे अंतरंग आणि या ठिकाणी कौशल्य उपघटकामध्ये रंगीत खडूचा वापर असं लिहून काढायचं. त्यानंतर शिक्षकाची कृती: पृथ्वीच्या अंतरंगाचे किती भाग पडतात. तर विद्यार्थी 3 असे भाग सांगतील आणि जेव्हा शिक्षक पृथ्वीचे अंतरंग हा चॅप्टर शिकवत असतो, हा पॉइंट शिकवत असतो, तेव्हा शिक्षक चित्र किंवा तिची डायग्राम आहे ती काढेल आणि मग कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं चित्र व आकृतीची सुबकता. त्यानंतर शिक्षकाची कृती: पृथ्वीचे अंतरंगाचे 3 भाग कोणकोणते. मग विद्यार्थी सांगतील की भूकवच, मध्यावरण आणि गाभा. तर हे जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे ते तुम्ही फलकावर लिहिणार. तेव्हा मग कौशल्य उपघटकाचा अक्षरातील अंतर किंवा अक्षरातील ठळकपणा असं लिहून काढायचं. त्यानंतर शिक्षकाची कृती: भूकवचाचे किती व कोणकोणते भाग पडतात. तर भूकवचाचे 2 भाग असून त्यांना खंडीय कवच आणि महासागरीय कवच म्हणतात. जेव्हा विद्यार्थी असं सांगतील तेव्हा जे काही महत्त्वाचे मुद्दे आहे ते तुम्ही फलकावर लिहून काढणार. तर मग आपण या ठिकाणी कौशल्य उपघटक नेमकं कोणतं वापरत आहे तर महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणे. ओके, आणि हेच तुम्ही रिपीट पण करणार. त्यामुळे महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणे. नंतर शिक्षक एखादी डेफिनेशन समजून सांगणार तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, भूकवच हा सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम पासून बनलेला असतो म्हणून याला सियाल असेही म्हणतात. तर या ठिकाणी शिक्षक जेव्हा डेफिनेशन सांगेल तेव्हाच फलकावर असे लिहिल की सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम हे याचं सिम्बॉल देखील लिहितील आणि मग सियाल शब्द लिहून त्याला अधोरेखित करतील.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एखादं चॅप्टर शिकवत असतो, तर जेव्हा पाठ्य घटकाचं नाव लिहायचं तेव्हापासून तर शेवटपर्यंत जेव्हा आपण विद्यार्थ्यांना होमवर्क म्हणून देतो, एखादा प्रश्न देतो, तेव्हापर्यंत ब्लॅकबोर्डचा खूप सर्व यूज होत असतो. तर असा व्यवस्थित यूज झाला की आपण नेमकं त्यामध्ये खूप काही कौशल्य उपघटकाचा यूज करत असतो. त्यामध्ये रंगीत खडूचा वापर असतो, चित्र व आकृतीची सुबकता असते, त्यानंतर अक्षरामधील अंतर असतं, अक्षरातील ठळकपणा असतो, त्यानंतर महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणे. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी माझे एक रफ पेज दाखवत आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे लिहून काढायचं आणि समोर डायग्राम देखील आहे. तर अशी डायग्राम काढली तर त्याला व्यवस्थित नावे लिहून काढायची आणि विविध जे आपले कलरफुल चॉक असतात ते देखील यूज करायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं फलकलेखन हे दुसरे कौशल्य या ठिकाणी संपते. मित्रांनो, अशा प्रकारे आपण फलकलेखन नेमकं कसं करायचं हे बघितले आणि त्यामध्ये नेमकं कोणते उपघटक यूज होणार आहेत ते देखील पाहिलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमची फलकलेखनामध्ये एक शेवटची लाईन अशी राहिली की मित्रांनो, अशा प्रकारे आपण पृथ्वीचे अंतरंग हा घटक अभ्यासला. पृथ्वीच्या अंतरंगाचे भाग ते कशापासून बनले या गोष्टीचा आपण अभ्यास केला आहे. आणि मग ही शेवटची लाईन झाली की तुमचा चॅप्टर देखील संपतो आणि फलकलेखनाचं काम देखील संपून जातं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. सेतुपाठ संहिता, सूक्ष्म अध्यापन टाचन वही, मायक्रो टीचिंग लेसन प्लॅन यामध्ये आपण जी कौशल्याची सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये आज आपण प्रश्न कौशल्य क्वेश्चनिंग मायक्रो स्किल बघणार आहोत. या अगोदर आपण प्रस्तावना आणि फलकलेखन बघितले आहे. तर मित्रांनो, प्रश्न कौशल्य यामध्ये आपण वर्ग 8वा आणि विषय भूगोल, पाठ क्रमांक 7वा आणि पाठ्य घटकाचे नाव आहे लोकसंख्या आणि वेळ 5 ते 7-8 मिनिट असते. नियोजन, अध्यापन आणि दिनांक तुम्ही जेव्हा करणार तो वाला दिनांक. मित्रांनो, मायक्रो टीचिंगमध्ये विषय कोणताही असो, पॅटर्न जे आहे ते असेच असणार. वर्ग, त्यानंतर विषय, पाठ क्रमांक, पाठ्य घटक आणि दिनांक आणि वेळ आणि नियोजन. बदल फक्त तुमचा विषय वेगळा असू शकतो, क्लास देखील वेगळा असू शकतो आणि तुमच्या पाठ्य घटकाचे आणि पाठ्यक्रमांक वेगळं असेल, मात्र जे स्ट्रक्चर आहे प्रश्न कौशल्याचं ते सर्वांसाठी सेमच आहे. नेहमीप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थी कृती आणि कौशल्य उपघटक हे आपल्या वहीमध्ये लिहून असतं. तर आपण प्रश्न कौशल्य सुरू करूया. शिक्षिका: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी: नमस्कार मॅडम. शिक्षक फलकावर पाठ्य घटकाचे नाव लिहितात. प्रश्न पहिला: आपण कोणत्या खंडात राहतो? विद्यार्थी: आपण आशिया खंडात राहतो. तर मित्रांनो, प्रश्न कौशल्य 2 स्तरामध्ये असतात, एक निम्न स्तर आणि एक उच्च स्तर. निम्नस्तरीय प्रश्न म्हणजे असे प्रश्न ज्याची उत्तरे काही शब्दामध्ये किंवा एका वाक्यात दिले जातात आणि उच्च स्तरीय प्रश्न म्हणजे ज्याची उत्तराची लेंथ जास्त असते किंवा मग निम्न स्तरापेक्षा जास्त असते. तर अशा प्रकारे आपण आपला आज जो सर्व डेमो होणार आहेत त्यामध्ये 7 ते 10 प्रश्न असणार आणि त्यामध्ये 5 ते 6 हे निम्न स्तरीय असणार आणि राहिलेले 4-5 जे आहेत ते उच्च स्तरीय असणार. तर आपला जो पहिला प्रश्न आहे, आपण कोणत्या खंडात राहतो, तर याचं उत्तर आपण आशिया म्हणू शकतो किंवा आपण आशिया खंडात राहतो. तर एका वाक्यात उत्तर आहे किंवा एका शब्दामध्ये देखील आहे. तर हा जो प्रश्न आहे हा निम्नस्तरीय. त्यानंतरचा प्रश्न: शिक्षिका: आपण कोणत्या देशात राहतो? तर विद्यार्थी: आपण भारत या देशामध्ये राहतो. हा देखील क्वेश्चन निम्नस्तरीय आहे. त्यानंतरचा प्रश्न: शिक्षिका: भारतामध्ये कोणत्या राज्यात राहतो? विद्यार्थी: आपण महाराष्ट्र या राज्यात राहतो. हा देखील प्रश्न निम्नस्तरीय आहे.
त्यानंतर शिक्षिका, महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? विद्यार्थी, महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी आहे. तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करून सांगू शकता की अगदी बरोबर, महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,333 इतकी आहे आणि हा देखील क्वेश्चन निम्नस्तरीय आहे. त्यानंतर शिक्षिका, जन्मदर म्हणजे काय? तर विद्यार्थी, एका वर्षाच्या कालावधीत लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकाची संख्या म्हणजे जन्मदर होय. मित्रांनो, या ठिकाणी एक डेफिनेशन आहे, त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा उच्चस्तरीय आहे. त्यानंतर शिक्षिका, मृत्यूदर म्हणजे काय? तर विद्यार्थी, एका वर्षाच्या कालावधीत दर 1000 लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या म्हणजे मृत्यूदर होय. तर मित्रांनो, या ठिकाणी देखील मृत्यूदराची व्याख्या विचारलेली आहे. तर हा देखील प्रश्न जो आहे उच्चस्तरीय आहे. त्यानंतर शिक्षिका, स्थलांतर म्हणजे काय? तर विद्यार्थी, एखाद्या प्रदेशात बाहेरून वास्तव्यासाठी व्यक्ती येणे किंवा जाणे म्हणजेच स्थलांतर होय. तर या ठिकाणी देखील शिक्षिका अजून थोडं व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, अगदी बरोबर, स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा व्यक्ती समूह दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून येणे म्हणजे स्थलांतर होय. मित्रांनो, हा देखील क्वेश्चन उच्चस्तरीय आहे, कारण की या ठिकाणी डेफिनेशन विचारलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, शिक्षिका, स्थलांतराचे किती प्रकार आहे? तर विद्यार्थी, स्थलांतराचे 2 प्रकार आहे. हा प्रश्न निम्नस्तरीय आहे, कारण की इथे जे उत्तर आहे ते अगदी एका वाक्यात दिलेलं आहे, त्यामुळे हा प्रश्न निम्नस्तरीय होईल. त्यानंतर शिक्षिका, अंतर्गत किंवा आंतरिक स्थलांतर कशाला म्हणतात? विद्यार्थी, एखाद्या प्रदेशात बाहेरून वास्तव्यासाठी व्यक्ती येणे म्हणजेच अंतर्गत स्थलांतर होय. यामध्ये शिक्षिका अजून जास्त सांगण्याचा प्रयत्न करेल की अंतर्गत स्थलांतर म्हणजे देशामध्ये, राज्यामध्ये होणारे स्थलांतर किंवा जिल्ह्यामध्ये किंवा गावागावामध्ये. नंतरचा प्रश्न, शिक्षिका, बहिर्गत स्थलांतर कशाला म्हणतात? विद्यार्थी, एखाद्या प्रदेशातून इतर ठिकाणी वास्तव्यासाठी व्यक्ती जाणे म्हणजे बहिर्गत स्थलांतर होय. तर हा प्रश्न उच्चस्तरीय आहे आणि या अगोदर जो होता अंतर्गत स्थलांतर, हा देखील उच्चस्तरीय प्रश्न आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 10 प्रश्न बघितले. त्यामध्ये 5 ते 6 क्वेश्चन हे निम्नस्तरीय आणि राहिलेले उच्चस्तरीय होते. तर शेवटची तुमची जी लाईन असेल ती असेल, शिक्षिका, अशा प्रकारे आपण लोकसंख्या हा पाठ्य घटक अभ्यासला आहे. त्यामध्ये आपण कोणत्या खंडात राहतो, कोणत्या राज्यामध्ये राहतो आणि त्या राज्याची लोकसंख्या, तसेच जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर आणि स्थलांतराचे प्रकार हे घटक अभ्यासले आहेत. अशा प्रकारे तुमचं प्रश्न कौशल्य होऊन जाते. मित्रांनो, प्रश्न कौशल्य हे असे कौशल्य आहे ज्यामध्ये आपण प्रस्तावनेला देखील यूज करू शकतो. तसेच स्पष्टीकरण कौशल्य जे असते त्यामध्ये देखील प्रश्नांचा वापर होतो. म्हणजे प्रश्न कौशल्य तुम्ही वर्गामध्ये गेल्यापासून तो वर्ग संपेपर्यंत प्रश्नांचा वापर करू शकतात. मित्रांनो, या ठिकाणी मी माझे एक रफ पेज दाखवत आहे. तुम्ही बघू शकता की नेमकं कसं करायचं. आपण या प्रश्न कौशल्यामध्ये 10 प्रश्न घेतले. 7 ते 10 प्रश्न आपण घेऊ शकतो आणि यामध्ये 10 प्रश्नामध्ये 5 निम्नस्तरीय आणि 5 उच्चस्तरीय घेतले. तर अशा प्रकारे आपण प्रश्न कौशल्य आपल्या सेतुपाठ संहिता मायक्रो टीचिंग लेसन प्लॅनच्या वहीमध्ये लिहून काढायचं. तर मित्रांनो,
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, स्टडी स्पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सेतुपाठ संहिता सूक्ष्म अध्यापन टाचनवही म्हणजेच मायक्रो टीचिंग लेसन प्लॅन बघणार आहोत. त्यामध्ये आपण स्पष्टीकरण कौशल्य म्हणजेच एक्सप्लेनेशन स्किल बघणार आहोत. मित्रांनो, या अगोदर आपण प्रस्तावना कौशल्य इंट्रोडक्शन स्किल, फलक लेखन ब्लॅकबोर्ड रायटिंग आणि प्रश्न कौशल्य क्वेश्चनिंग मायक्रो स्किल बघितले आहेत. तर आज आपण स्पष्टीकरण कौशल्याचा डेमो बघूया. तर त्या अगोदर स्पष्टीकरण कौशल्य म्हणजे काय, त्यामध्ये आपण कोणते कौशल्य उपघटक वापरलेले आहेत ते देखील बघूया. तर मित्रांनो, स्पष्टीकरण कौशल्य म्हणजे काय, तर शिक्षक एखादा कठीण आशय आकलन होण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिशय सोपा करून सांगतात, जेणेकरून विद्यार्थी तो विषय कोणत्याही अडचणीशिवाय समजू शकतो. म्हणजेच काय, कठीण संकल्पना, शब्दरचना, वाक्यरचना, व्याख्या अगदी सोप्या पद्धतीने शिक्षकाकडून स्पष्ट करणे म्हणजेच स्पष्टीकरण कौशल्य होय. मित्रांनो, जे हे स्पष्टीकरण कौशल्य आहे तर हे विद्यार्थी तसेच शिक्षकासाठी खूप उपयोगाचे असते. व्याख्या जर सांगायची झाली तर घटना, वस्तुस्थिती, विधान या संबंधीचे दुसऱ्याला आकलन होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्रियेला स्पष्टीकरण कौशल्य असे म्हणतात. चांगल्या स्पष्टीकरणासाठी शिक्षकाचे भाषेवर व विषयावर प्रभुत्व असायला हवे. स्पष्टीकरणासाठी समोर विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह, अनुभव कक्षा, आकलन क्षमता इत्यादी बाबीचा विचार महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो, आजच्या स्पष्टीकरण कौशल्यामध्ये आपण कौशल्य उपघटक म्हणजेच उपकौशल्य कोणकोणते वापरणार आहोत ते थोडक्यात बघूया. तर सर्वात पहिले आपण प्रारंभिक वर्तन, त्यानंतर पोषक उदाहरणे, स्पष्टीकरणातील दुवा, उदाहरणाचा योग्य वापर, शैक्षणिक साहित्याचा वापर, उदाहरण व नियम, शिक्षकाचे हावभाव, मांडणी सातत्य व सुसूत्रता, क्रमबद्धता आणि स्पष्टीकरणातील ओघवतेपणा, योजनापूर्वक पुनरावृत्ती, वयानुरूप उदाहरण आणि शेवटचे म्हणजे अंतिम विधान हे आपण सब स्किल्स बघणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी वर्ग 7वा, विषय भूगोल, पाठ क्रमांक 7वा, पाठ्य घटक आहे खडक व खडकांचे प्रकार आणि दिनांक तुमचा जो आहे तो वेळ 5 मिनिटं, नियोजन अध्यापन घेतलेला आहे. तर मित्रांनो, आपण आपला डेमो सुरू करूया. शिक्षक आणि विद्यार्थी कृती आणि कौशल्य उपघटक तुम्हाला 2 कॉलम असतात. तर शिक्षक आणि विद्यार्थी कृतीमध्ये शिक्षिका, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी, नमस्कार मॅडम. त्यानंतर शिक्षिका, आज आपण खडक व खडकांचे प्रकार हा पाठ्य घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात आणि कौशल्य उपघटकामध्ये तुम्ही लिहिणार प्रारंभिक विधान किंवा प्रारंभिक वर्तन. यानंतर शिक्षिका घटकाचे नाव फलकावर लिहितात आणि विद्यार्थी त्या पाठ्य घटकाचे नाव वहीमध्ये लिहून घेतात. शिक्षिका, विद्यार्थी मित्रांनो, खडक म्हणजे काय, त्यामध्ये कशाचे मिश्रण आहे हेच आज आपण बघणार आहोत. तर खडक म्हणजे भूपृष्ठावर व त्याखाली काही किलोमीटर खोलीपर्यंत आढळणाऱ्या व नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात. खडकालाच दगड, पाषाण, अश्म, शिला असेही म्हणतात. उदाहरणार्थ, ज्वालामुखीच्या लाव्हापासून तयार झालेला अग्निजन्य खडक आणि उष्णता व दाबामुळे तयार झालेला रूपांतरित खडक. मित्रांनो, या ठिकाणी कौशल्य उपघटकामध्ये तुम्ही निसंदिग्धता, ओघवते कथन आणि नियमाकडून उदाहरणाकडे असे लिहू शकतात. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, अश्म हा शब्द आपण ऐकलेला आहे. अश्म हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो दगडाचा मोठा तुकडा किंवा खडक. मित्रांनो, या ठिकाणी आपण कौशल्य उपघटकामध्ये ओघवते कथन म्हटलं आहे. तर ओघवते कथन म्हणजे काय, तर
आपण जेव्हा एखादी गोष्ट वाचतो किंवा सांगतो किंवा ऐकतो तर तेव्हा त्या ठिकाणी त्या गोष्टीचा किंवा विचाराचा किंवा त्या भाषेची सलगता, सहजता आणि नैसर्गिक प्रवाहीपणा जाणवतो. त्यालाच आपण ओघवते कथन म्हणतो. म्हणजेच काय, जिथे विचारांचा आणि भाषेचा नैसर्गिक, सलग व सुंदर प्रवाह जाणवतो त्याला आपण ओघवते कथन म्हणतो. त्यानंतर आपण एक शब्द वापरला, निसंदिग्धता. तर निसंदिग्धता म्हणजे काय, तर शंका नसणे म्हणजेच पूर्ण खात्री किंवा स्पष्टता आहे अशी स्थिती. मित्रांनो, जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल मनात कुठलीही शंका, संभ्रम किंवा गोंधळ राहत नाही तेव्हा त्या स्थितीला निसंदिग्धता म्हणतात. या ठिकाणी शिक्षकाच्या स्पष्टीकरणानंतर विद्यार्थ्याच्या मनातील शंका दूर झाल्या, म्हणजेच मी असं म्हणू शकते की विद्यार्थ्यांना निसंदिग्धता प्राप्त झाली. यानंतर शिक्षिका. खडकाचे निर्मितीनुसार 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार अग्निजन्य खडक किंवा अग्निज खडक किंवा मूळ खडक. दुसरा प्रकार गाळाचे खडक किंवा स्तरित खडक आणि तिसरा प्रकार रूपांतरित खडक. आणि यावर आधारितच शिक्षक तक्ता काढतात आणि विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकून ते लिहून घेतात. मित्रांनो, या ठिकाणी कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं योजनापूर्वक पुनरावृत्ती, म्हणजेच आपण जे 3 प्रकार सांगितले आपण ते रिपीट करणार म्हणून. त्यानंतर क्रमबद्धता आणि या ठिकाणी रंगीत खडूचा वापर हे देखील तुम्ही लिहायचं. त्यानंतर पहिला प्रकार म्हणजे अग्निज खडक. शिक्षिका. अग्निज खडक म्हणजे ज्वालामुखी प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या लाव्हापासून निर्माण झालेल्या खडकाला अग्निज खडक म्हणतात. उदाहरणार्थ प्युमिस खडक. अग्निज खडकाचे 2 प्रकार पडतात, अंतर्निर्मित अग्निज खडक आणि बहिर्निर्मित अग्निज खडक. आणि शिक्षिका हे उपघटक देखील तक्त्यामध्ये लिहितात. तर मित्रांनो, कौशल्य उपघटकामध्ये शिक्षकाचे हावभाव, मांडणी, सातत्य व सुसूत्रता आणि शैक्षणिक साहित्याचा वापर. कारण या ठिकाणी तुम्ही प्युमिस खडकाचे चित्र दाखवू शकतात आणि बुकमध्ये आहे ते तुम्ही बघा असं म्हणू शकतात. तर या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचा वापर होतो. यानंतर शिक्षिका. गाळाचे खडक किंवा स्तरित खडक. गाळाचे खडक हे नदी, हिमनदी, वारा आणि समुद्राच्या पाण्याने वाहून आणलेली माती, वाळू आणि दगडाचे थर हे थरावर थर साचून तयार होणारे खडक म्हणजे गाळाचे खडक होय. उदाहरणार्थ चून खडक, कंकाक्ष्म, प्रवाळ, वाळूचा खडक. विद्यार्थ्यांनो, हाच खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे बांधकाम केलेले आहे आणि या वाळूचा खडक मऊ असल्याने त्याचे नक्षीकाम सहजतेने करता येते. विद्यार्थी अवधान केंद्रित करतात. या ठिकाणी कौशल्य उपघटकामध्ये शैक्षणिक साहित्याचा वापर, महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणे आणि तुम्ही या ठिकाणी लाल किल्ल्याचे चित्र दाखवू शकता, म्हणजेच शैक्षणिक साहित्याचा वापर होतो. त्यानंतर शिक्षिका. रूपांतरित खडक. अग्निजन्य किंवा गाळाचे खडक उष्णता, दाब किंवा रासायनिक प्रक्रियेने बदलून नवीन खडक तयार होतो, त्यांनाच रूपांतरित खडक म्हणतात. उदाहरणार्थ कोळशापासून हिरा आणि चून खडकापासून संगमरवर. विद्यार्थी श्रवण करतात आणि या ठिकाणी कौशल्य उपघटकामध्ये बोलण्याच्या पद्धतीत बदल आणि रंगीत खडूचा वापर असे लिहून काढायचं. तर मित्रांनो, शिक्षकाचं शेवटचं वाक्य राहील, अशा प्रकारे आज आपण खडक व खडकाचे प्रकार आणि त्याचे उपप्रकार अभ्यासले. कौशल्य उपघटकामध्ये तुम्ही लिहिणार अंतिम विधान. तर मित्रांनो, स्पष्टीकरण कौशल्यामध्ये शिक्षकाची भूमिका जास्त असते. विद्यार्थ्याचे काम फक्त लक्षपूर्वक ऐकणे असते. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी माझं रफ पेज बघू शकता. अशा प्रकारे लिहून काढायचं. मित्रांनो, या ठिकाणी जर पॉइंट्स जास्त झाले असेल तर तुम्हाला हवे तितके घ्या आणि कौशल्य उपघटक मात्र तुम्ही जास्तीत जास्त पॉइंट्स घेण्याचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी आपले स्पष्टीकरण कौशल्य संपले आहे. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो, स्टडी स्पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण सूक्ष्म अध्यापन चाचणवही मायक्रो टीचिंग लेसन प्लॅनची सिरीज सुरू केली आहे. त्यामध्ये आज आपण शैक्षणिक साहित्याचा उपयोग हे स्किल बघणार आहोत. यूज ऑफ टीचिंग एड्स. तर मित्रांनो, या अगोदर आपण प्रस्तावना कौशल्य, फलक लेखन, प्रश्न कौशल्य आणि स्पष्टीकरण कौशल्य बघितले आहे. ते जर तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या. तर मित्रांनो, आज आपण शैक्षणिक साहित्याचा वापर हे सूक्ष्म कौशल्य बघणार आहोत. तर मित्रांनो, त्या अगोदर आपण शैक्षणिक साहित्याचा वापर का करावा आणि या डेमोमध्ये आपण कोणते कौशल्य उपघटक सब स्किल्स वापरणार आहोत त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर मित्रांनो, शैक्षणिक साहित्याचा वापर का करावा, तर अध्यापनामध्ये मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपण शैक्षणिक साधने वापरत असतो. उदाहरणार्थ नकाशे, चित्रे, पृथ्वीगोल, प्रतिकृती, नमुने, आलेख, हवामानदर्शक यंत्रे इत्यादी. आणि याबरोबरच काही पाठामध्ये दुर्बीण, एपिडायस्कोप, स्लाइड प्रोजेक्टर, ओव्हरहेड प्रोजेक्टर हे देखील साहित्य वापरावे लागते. मित्रांनो, अशा प्रकारचे साहित्य हाताळण्याचे कौशल्य देखील शिक्षकापाशी असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, शैक्षणिक साहित्याचा वापर का करावा, तर विद्यार्थ्यांना अभ्यास जास्तीत जास्त सोपा जावा, तसेच त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी आणि कुतूहल निर्माण व्हावे आणि कोणताही घटक असेल तो त्यांना समजला पाहिजे. आणि हे समजवण्यासाठीच शिक्षक शैक्षणिक साहित्याचा वापर करत असतो. तर मित्रांनो, आपण जे शैक्षणिक साहित्य बघत आहोत तर त्याचे 3 प्रकार पडतात: दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य. तर मित्रांनो, दृक म्हणजे काय? असे शैक्षणिक साहित्य जे विद्यार्थी पाहू शकतात. श्राव्य म्हणजे काय? असे शैक्षणिक साहित्य जे विद्यार्थी ऐकू शकतात. आणि तिसरा प्रकार दृकश्राव्य म्हणजे जे पाहता आणि ऐकता येतील असे साहित्य. मित्रांनो, दृक साधनांचे 2 प्रकार पडतात: प्रेक्षेपित आणि अप्रेक्षेपित. प्रेक्षेपित म्हणजे काय? असे साधन किंवा साहित्य ज्यांना प्रोजेक्टर किंवा स्क्रीनची गरज असते. उदाहरणार्थ ओव्हरहेड प्रोजेक्टर, स्लाइड प्रोजेक्टर, डिजिटल प्रोजेक्टर आणि स्मार्ट क्लास बोर्ड. अप्रेक्षेपित साहित्य म्हणजे काय? नॉन प्रोजेक्टेड व्हिज्युअल एड्स. असे साधन जे विद्यार्थ्यांना थेट दिसतात, त्यासाठी कोणत्याही प्रोजेक्टरची गरज नसते. उदाहरणार्थ जो आपण या डेमोमध्ये वापरलेला आहे, चार्ट, ग्लोब, पोस्टर, फ्लॅश कार्ड, नकाशा, ग्राफ, फ्लिपबुक आणि पृथ्वीगोल. मित्रांनो, यानंतर दुसरा प्रकार श्राव्य साधन. तर मित्रांनो, श्राव्य साहित्यामध्ये टेप रेकॉर्डर, रेडिओ, शिक्षकाचा आवाज, पॉडकास्ट, लाऊडस्पीकर येतात. श्राव्य म्हणजे काय? या अगोदर बघितलं की असे साहित्य जे विद्यार्थ्यांना ऐकून शिकण्यास मदत करतात. यानंतर शैक्षणिक साहित्याचा तिसरा प्रकार दृकश्राव्य. तर दृकश्राव्य म्हणजे काय? की जे पाहू पण शकतात आणि ऐकू पण शकतात. तर याचे 2 प्रकार पडतात: प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. तर प्रत्यक्ष शैक्षणिक साहित्यामध्ये शैक्षणिक प्रदर्शन, सहल, प्रयोगशाळा, विज्ञान प्रात्यक्षिक, नाट्य, मुलाखत किंवा संवाद, शिक्षकाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, संगीत, गाणी, कविता म्हणणे इत्यादी गोष्टी येतात. तर मित्रांनो, प्रत्यक्ष दृकश्राव्य म्हणजे काय? तर जेथे शिक्षक आणि विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित असतात व शिकताना दृश्य आणि श्रवण दोन्ही अनुभव थेट होत असतो. मित्रांनो, यानंतर अप्रत्यक्ष दृकश्राव्य साहित्य. तर मित्रांनो, याचा अर्थ ज्या ठिकाणी शिकवण ही रेकॉर्ड किंवा प्रोजेक्टेड माध्यमातून दिली जाते आणि शिक्षक विद्यार्थी त्यामध्ये प्रत्यक्ष किंवा त्या दृश्यात नसतात. उदाहरणार्थ शैक्षणिक चित्रपट, व्हिडिओ क्लिप, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, टीव्ही कार्यक्रम, संगणक आधारित शिक्षण, यूट्यूब आणि प्रोजेक्टरद्वारे फिल्म वगैरे दाखवणे किंवा त्याचा वापर करणे इत्यादी साहित्य अप्रत्यक्ष दृकश्राव्य साहित्यामध्ये येतात. मित्रांनो, यानंतर आपण कौशल्य उपघटक बघूयात. शैक्षणिक साहित्यामध्ये
आपण कोणकोणते कौशल्य उपघटक बघणार आहोत, तर सर्वात पहिले प्रारंभिक वर्तन किंवा विधान, साहित्याची सादरीकरणाची व्यवस्था, विद्यार्थ्यांचा शाब्दिक सहभाग, विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग, विद्यार्थी गटास अनुरूप साहित्य हाताळण्यातील कौशल्य, साहित्याचा आवश्यकतेनुसार वापर, वापरातील वेळेचे नियोजन, पाठाच्या उद्दिष्टांना पोषक आणि 10 नंबरचं कौशल्य उपघटक एकाच आशयासाठी वैविध्यपूर्ण साधनांच्या बहुमाध्यमाचा वापर, जसे की आपण या ठिकाणी चार्ट, ग्लोब म्हणजे पृथ्वी गोल आणि प्रत्यक्ष कृती केलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आपला डेमो सुरू करूया. शैक्षणिक साहित्याचा वापर. तर या ठिकाणी आपण वर्ग 8वा, विषय भूगोल, पाठ क्रमांक 2 आणि पाठ्यघटक पृथ्वीचे अंतरंग घेतलेला आहे. त्यानंतर दिनांक तुमचा जो आहे तो, वेळ 5 मिनिट, नियोजन अध्यापन. मित्रांनो, तुम्हाला शिक्षक आणि विद्यार्थी कृती तसेच कौशल्य उपघटक हे 2 कॉलम दिलेले असतात. शिक्षिका: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी: नमस्कार मॅडम. शिक्षिका: आज आपण पृथ्वीचे अंतरंग हा पाठ्यघटक जाणून घेणार आहोत. विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं प्रारंभिक विधान. शिक्षिका: शिक्षिका फळ्यावर विषय लिहिते आणि पृथ्वीचा आडवा छेद दाखवणारा चार्ट दाखवते. विद्यार्थी पाठ्यघटकाचे नाव वहीमध्ये लिहून घेतात आणि चार्ट लक्षपूर्वक बघतात. या ठिकाणी कौशल्य उपघटकामध्ये पाठाच्या उद्दिष्टांना पोषक असं लिहायचं. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचं पहिले शैक्षणिक साहित्य तुम्ही वापरत आहात, तो म्हणजे चार्ट. त्यानंतर शिक्षिका ग्लोब दाखवून म्हणतात, ही पृथ्वीची प्रतिकृती आहे, पण तिचे अंतरंग आतून कसे दिसत असेल. विद्यार्थी ग्लोबचे निरीक्षण करतात. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं वापरातील वेळेचे नियोजन, कारण की या ठिकाणी सर्व विद्यार्थी निरीक्षण करत असतात आणि याच ठिकाणी तुमचे दुसरे शैक्षणिक साहित्य ग्लोब आहे. त्यानंतर शिक्षिका पृथ्वीच्या अंतरंगाची रचना आपण एका कृतीद्वारे समजून घेऊया. विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं साहित्याची सादरीकरणाची व्यवस्था. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचं तिसरे शैक्षणिक साहित्य ते म्हणजे कृती. आपण चार्ट, ग्लोब आणि आता प्रत्यक्ष कृती हे शैक्षणिक साहित्य बघितले आहे. यानंतर शिक्षिका लाल, पिवळा व निळा असे 3 रंगाचे मातीचे गोळे घ्या. लाल रंगाचा गोळा थोडा मोठा असावा. विद्यार्थी सांगितल्याप्रमाणे कृती करतात आणि कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग, कारण की ते प्रत्यक्ष कृती आपण करत आहोत. त्यानंतर शिक्षिका पिवळ्या रंगाचा गोळा लाटून घ्या. तयार झालेल्या पोळीत ज्याप्रमाणे पुरण भरतात त्याचप्रमाणे लाल रंगाचा गोळा भरा व त्याला घनगोळाचा आकार द्या. विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात व सांगितल्याप्रमाणे कृती करतात. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं साहित्याचा आवश्यकतेनुसार वापर. नंतर शिक्षिका यानंतर निळ्या रंगाचा गोळा वरील प्रमाणे लाटून घ्या. त्यात पिवळ्या रंगाचा गोळा भरून त्याचाही घनगोल तयार करा. विद्यार्थी श्रवण करतात व त्याप्रमाणे घनगोल तयार करतात. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं पाठाच्या उद्दिष्टांना पोषक. त्यानंतर शिक्षिका पृथ्वी गोलाप्रमाणे या घनगोलावर पिवळ्या रंगाने वेगवेगळे खंड दाखवा. आता तुमच्या माहितीचा पृथ्वी गोल तयार झाला आहे. विद्यार्थी निरीक्षण करतात आणि कौशल्य उपघटकामध्ये पाठाच्या उद्दिष्टांना पोषक असेच लिहायचं. त्यानंतर शिक्षिका पृथ्वीचे अंतरंग पाहण्यासाठी मातीचा घनगोल बरोबर मधून कापा, जेणेकरून बरोबर अर्धगोल झाला पाहिजे. विद्यार्थी श्रवण करून त्याप्रमाणे अर्धगोल तयार करतात. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं
विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग. यानंतर शिक्षिका. या प्रकारे त्यामध्ये लाल, पिवळा व निळा असे थर दिसतात, त्याला नावे द्या. सर्वात वरचा थर भूकवच, मधला थर प्रावरण व खालचा थर गाभा आहे. विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात व निरीक्षण करतात. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं विद्यार्थी गटास अनुरूप. नंतर शिक्षिका. अशा प्रकारे आज आपण चार्ट, ग्लोब आणि कृतीच्या माध्यमातून पृथ्वीच्या अंतरंगाची रचना समजून घेतली आहे. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं अंतिम विधान. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही माझं रफ पेज बघू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी मी फक्त कृती लिहिलेली आहे, विद्यार्थ्यांचा समावेश नाही. मात्र जेव्हा आपण डेमो करत असतो तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष समावेश असतो. शैक्षणिक साहित्याचा वापर हे तुमचं कौशल्य संपत्ती. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा. मित्रांनो, यानंतर लवकरच नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात. तर आपले 6 कौशल्यापैकी सर्व कौशल्य होत आले आहेत. फक्त चेतक बदल हे कौशल्य बाकी आहे, ते आपण लवकरच घेऊ आणि त्यानंतर सेतू पाठला सुरुवात करू. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्टडी स्पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, सूक्ष्म अध्यापन टाचन वही अर्थातच मायक्रो टीचिंग लेसन प्लॅनची आपण सिरीज सुरू केली आहे. तर आज आपण चेतक बदल, स्टिम्युलस व्हेरिएशन हे कौशल्य बघणार आहोत. मित्रांनो, या अगोदर आपण प्रस्तावना कौशल्य, फलक लेखन कौशल्य, प्रश्न कौशल्य, स्पष्टीकरण कौशल्य आणि शैक्षणिक साहित्याचा वापर इत्यादी कौशल्य बघितले आहे. तर आज आपण चेतक बदल कौशल्य बघणार आहोत. चेतक बदललाच उत्तेजन विविधता असे देखील म्हणतात. तर कौशल्य बघण्याच्या अगोदर आपण चेतक बदल म्हणजे काय आणि या डेमोमध्ये आपण कोणकोणते उपकौशल्य वापरणार आहोत त्याची थोडक्यात माहिती घेऊया आणि नंतर मग डेमो सुरू करूया. तर मित्रांनो, लक्ष द्या. चेतक बदल म्हणजे काय? तर अध्यापनातील चेतक बदल हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे, जे विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक आणि प्रेरित राहण्यास मदत करते. या कौशल्यामध्ये विविध लक्ष वेधून घेणाऱ्या कृती, नमुने आयोजित करणाऱ्या शिक्षकाचा समावेश होतो, ज्यामुळे विद्यार्थ्याची आवड आणि लक्ष टिकून राहते. मुलांची शिकण्याची क्षमता त्यांना अधिक लक्षपूर्वक आणि प्रतिसाद देण्यासाठी हे कौशल्य मदत करते. म्हणजेच काय? तर वर्गामध्ये टीचिंग ही इंटरॅक्टिव्ह आणि एक्साइटिंग पाहिजे. चेतक बदल या कौशल्याच्या माध्यमातून शिक्षकाला वर्गासाठी उत्तम तयारी करता येते, विद्यार्थ्यांना आशयाच्या ट्रॅकवर ठेवता येते. एक कुशल शिक्षक वर्गातील अध्यापन दरम्यान सर्व चेतक बदलांना हुशारीने एकत्र करून कार्यक्षम वातावरण तयार करू शकतो. तर यामध्ये चेतक बदल कौशल्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी शिक्षक करू शकतो तर थोडक्यात बघूया आपण. तर सर्वात पहिले आवाजामध्ये बदल करणे, कधी हळू तर कधी जोरात. म्हणजेच डेफिनेशन काही सांगायचं असेल तर तेव्हा रिपिटेशन करणे आणि काहीतरी एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तेव्हा थोडा आवाजाची तीव्रता वाढवणे. त्यानंतर हालचाल बदलणे, एकाच ठिकाणी उभा न राहता हालचाल करणे, म्हणजे एकाच ठिकाणी उभा न राहता हालचाल करत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष राहते. त्यानंतर हातवारे, चेहऱ्यावरील हावभाव वापरणे. तर मित्रांनो, जेव्हा पोयम वगैरे किंवा काहीतरी आपण इंटरेस्टिंग सांगत असतो तर त्यानुसारच शिक्षकाचे हावभाव पाहिजे. आणि काहीतरी ऐतिहासिक घटना किंवा शिवाजी महाराज वगैरे यांच्याबद्दल सांगत असेल तर तशीच प्राऊडची जी फिलिंग आहे ती त्यांच्या चेहऱ्यावरती दिसायला हवी. त्यानंतर प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना सहभागी करणे. तर यामध्ये देखील प्रश्न विचारण्यासाठी त्या प्रकारचे चेहऱ्यावरती हावभाव पाहिजे. नेक्स्ट, फळ्यावर चित्र, तक्ता, आकृती दाखवणे. शिकवताना चार्ट, मॉडेल आणि पॉवर पॉइंट वापरताना चेतक बदल कौशल्य महत्त्वाचे ठरते. तर मित्रांनो, चेतक बदल म्हणजे काय? तर
शिक्षकाने विद्यार्थ्याचे लक्ष कायम ठेवण्यासाठी शिकवण्याच्या पद्धतीत सतत बदल करणे म्हणजे चेतक बदल होय. जसे की आवाज, हालचाल, शिकवण्याची पद्धत, शिकवण्याचे साहित्य, फळ्यावर लिहिण्याची शैली, प्रश्न विचारण्याची पद्धत इत्यादी गोष्टी. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्टिम्युलस व्हेरिएशन मुळे वर्गात उत्सुकता, सक्रियता आणि आनंदी वातावरण तयार होते आणि अध्यापन करताना शिक्षकाचे काही वर्तन निरीक्षणक्षम असतात व ते शिक्षकाच्या कृतीतून दिसून येतात. संबंधित वर्तने विद्यार्थ्याचे अवधान म्हणजेच लक्ष खेचण्यास व टिकविण्यास परिणामकारक असतात. शिक्षकाचे हावभाव व मुलांचे आकलन यांच्यात साहचर्य असते. बदलत्या विविध उद्दीपक संवेदनामुळे अवधान म्हणजेच लक्ष जे अध्ययन प्रक्रियेसाठी आवश्यक असते ते केंद्रित होते व टिकवता येते. चेतक बदलामुळे ज्ञान ग्रहणासाठी ज्ञानेंद्रियांना आलटून पालटून आव्हान मिळत असते. त्यामुळे चेतक बदल कौशल्य खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, स्टिम्युलस म्हणजे काय? अशी क्रिया जे विद्यार्थ्यांना शारीरिक किंवा मानसिक क्रियाकलाप किंवा प्रतिसादांना गती देते आणि ती वाढविण्यास मदत करते. आणि व्हेरिएशन म्हणजे काय? तर व्हेरिएशन म्हणजे विविधता, म्हणजे अशी क्रिया किंवा सामग्री जे सजीवपणे समजावून सांगण्यासाठी आणि वर्गातील अध्यापनातील कंटाळा दूर करण्यासाठी, उत्सुकता वाढविण्यासाठी केला जातो. मित्रांनो, चेतक बदल म्हणजेच शिक्षकाच्या वर्तनाचा संच जो चेतक भिन्नतेच्या कौशल्यामध्ये विद्यार्थ्याचे लक्ष अधिक सुरक्षितपणे टिकवून ठेवतो. आणि चेतक बदल कौशल्याचा मुख्य उद्देश असतो विद्यार्थ्याचे लक्ष सतत सक्रिय ठेवणे, वर्गात उत्सुकता ठेवणे किंवा निर्माण करणे आणि एकसुरीपणा, एकसारखेपणा टाळणे. मित्रांनो, चेतक बदल कौशल्य यामध्ये आपण कौशल्य उपघटक कोणकोणते वापरणार आहोत? तर सर्वात पहिले शिक्षकाची हालचाल, शिक्षकाचा हावभाव, 3 नंबर विद्यार्थ्याचा शाब्दिक सहभाग, 4 नंबर विद्यार्थ्याचा कृतीयुक्त सहभाग, 5 नंबर बोलण्याच्या पद्धतीत बदल, 6 विद्यार्थ्याचा सक्रिय सहभाग, 7 हाताचे हातवारे, 8 संवाद शैली बदल, 9 पाठाच्या उद्दिष्टांना पोषक, 10 उद्देशपूर्ण हालचाली, 11 मुद्दाम विराम घेणे, 12 शिक्षकाच्या चेहऱ्यावरील हावभाव इत्यादी कौशल्य उपघटक आपण आजच्या या 5 मिनिटाचा जो डेमो असतो त्यामध्ये वापरणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण वर्ग 6वा, विषय भूगोल, पाठ क्रमांक 8वा, पाठ्य घटक नैसर्गिक संसाधने, दिनांक तुमचा जो आहे तो, वेळ 5 ते 7-8 मिनिट असते, नियोजन अध्यापन. तर मित्रांनो, आपण आपला डेमो सुरू करूया. चेतक बदल कौशल्य. तर मित्रांनो, यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी कृती तसेच कौशल्य उपघटक हे 2 कॉलम दिलेले असतात. तर सुरू करूया. शिक्षिका: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी: नमस्कार मॅडम. शिक्षिका: आज आपण नैसर्गिक संसाधने हा पाठ्यघटक जाणून घेणार आहोत. विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं शिक्षकाचे हावभाव. यानंतर शिक्षिका ज्या नैसर्गिक घटकांचा मानव वापर करतो त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. विद्यार्थी श्रवण करतात. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं शिक्षकाची हालचाल. यानंतर शिक्षिका नैसर्गिक संसाधनामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? विद्यार्थी: पाणी, हवा, मृदा इत्यादी. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं विद्यार्थ्यांचा शाब्दिक सहभाग. शिक्षिका: अगदी बरोबर. पाणी, हवा, मृदा याबरोबरच जमीन, खनिजे, वनस्पती आणि प्राणी या सर्वांचा नैसर्गिक संसाधनामध्ये समावेश होतो. विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं बोलण्याच्या पद्धतीतील बदल. यानंतर शिक्षिका: विद्यार्थ्यांनो 8.2 ते 8.13
यामधील चित्रावरून या सर्व घटकांची कल्पना करता येईल, तर तुम्ही या सर्वांचे निरीक्षण करा. आणि विद्यार्थी निरीक्षण करतात. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही मी ज्याप्रमाणे चित्र दाखवत आहे त्याप्रमाणे चित्र दाखवायचं, किंवा मग बुकमध्ये असतं तर ते विद्यार्थ्यांना बघायला सांगायचं, त्यांचं निरीक्षण करायला सांगायचं आणि विद्यार्थी ते बघायला सुरुवात करतात. त्यानंतर शिक्षिका, वरील आकृतीमध्ये काही ठिकाणी व्यक्ती स्वतः विविध गोष्टी करताना दिसत आहे. त्याची प्रतिकृती ही निसर्गातील कोणत्या न कोणत्या घटकाशी संबंधित आहे. या प्रत्येक घटकाचा विचार आपण करू. विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं पाठाच्या उद्दिष्टांना पोषक. यानंतर शिक्षिका, चित्रामधील व्यक्ती कोणकोणती कामे करताना दिसत आहेत. विद्यार्थी शेतीकाम, मासेमारी, मध गोळा करणे, पाणी काढणे, गवंडी काम, खाणकाम, रबराचा चिक मिळवणे, डिन गोळा करणे इत्यादी कामे करताना दिसत आहे. आणि कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं विद्यार्थ्यांचा शाब्दिक सहभाग. यानंतर शिक्षिका, अगदी बरोबर. मला सांगा 8.2 मध्ये शेतकरी काय करताना दिसत आहे. विद्यार्थी, बैलाच्या सहाय्याने शेतकरी जमीन नांगरताना दिसत आहे. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं विद्यार्थ्याचा सक्रिय सहभाग. यानंतर तुम्ही एक्सप्लेनेशन करणार. शिक्षिका, अगदी बरोबर. शेतकरी जमिनीवरील मृदेचा थर नांगरून जमीन कसल्या योग्य करतो. या कसलेल्या जमिनीतून विविध प्रकारचे पिके घेतो. या पिकाच्या उत्पन्नातून स्वतःची व इतरांची अन्नाची गरज भागवतो. हे सर्व करण्यासाठी जमिनीवर निसर्गतः उपलब्ध असलेली मृदा तो संसाधन म्हणून वापरत असतो. मृदेचा वापर हा जगात सर्वत्र केला जातो. म्हणूनच मानवाच्या शेती व्यवसायामध्ये मृदा हे एक महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं संवाद शैली बदल. यानंतर शिक्षिका, आकृती 8.3, 8.5 आणि 8.6 यामध्ये व्यक्ती कोणकोणती कामे करताना दिसत आहे. तर यामध्ये व्यक्ती मासे पकडताना, तसेच एक व्यक्ती विहिरीतून पाणी काढताना आणि एक व्यक्ती समुद्रातून मीठ गोळा करताना दिसत आहे. तर कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं विद्यार्थी गटास अनुरूप. यानंतर शिक्षिका, अगदी बरोबर. या चित्रांमध्ये पाणी या नैसर्गिक घटकाचा वापर करून व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करताना दिसत आहे. तसेच जीवनासाठी मासे आणि सागराच्या पाण्यातून मीठ मिळवत आहे, जे आपण दैनंदिन जीवनात नेहमी वापरतो. यामध्ये पाणी, खनिजे आणि प्राणी हे महत्त्वाचे नैसर्गिक संसाधने आहेत. विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं शिक्षकाचे चेहऱ्यावरील हावभाव. त्यानंतर शिक्षिका, वरील सर्व आकृत्यांमध्ये मासेमारी सोडता इतर सर्व नैसर्गिक संसाधने मिळवण्याच्या कृती मानव जमिनीवर करताना दिसत आहे. याचा अर्थ जमीन हे सुद्धा एक संसाधन आहे. विद्यार्थी श्रवण करतात. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं हातवारे, हाताचे हातवारे. यानंतर शिक्षिका, विद्यार्थ्यांनो हे नेहमी लक्षात ठेवा, मानवाने कितीही प्रगती केली तरीही त्याला अनेक बाबींसाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. निसर्ग हा फक्त मानवांसाठी नसून इतर सर्व सजीवही त्यावर अवलंबून असतात. त्यामुळे नैसर्गिक संसाधनाचा वापर आपण नेहमी गरजेनुसार करणे आवश्यक आहे. विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं उद्देशपूर्ण हालचाली. यानंतर शिक्षिका, अशा प्रकारे आज आपण चित्राच्या माध्यमातून आजूबाजूला तसेच आपल्या घरी असणाऱ्या गोष्टीवरून नैसर्गिक संसाधने हा पाठ्यघटक अभ्यासला आहेत. कौशल्य उपघटकामध्ये लिहायचं अंतिम विधान. तर मित्रांनो, या ठिकाणी आपले चेतक बदल कौशल्य
हे संपले आहेत. चेतक बदल कौशल्य हे कौशल्य खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही वर्गामध्ये जेव्हा एंट्री करतात आणि जोपर्यंत तुमचा क्लास चालू आहे तोपर्यंत चेतक बदल हे शिक्षकामध्ये होत असते आणि तेच विद्यार्थी बघत असतात, ऐकत असतात. म्हणून चेतक बदल कौशल्य खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी चेतक बदल कौशल्य हा जो डेमो आहे, तर यामध्ये तुम्हाला जर पॉईंट्स जास्त वाटत असेल तर तुम्ही यामध्ये स्टार्टिंगचे पॉईंट्स घेऊ शकता. मात्र जे कौशल्य उपघटक आहे ते सर्व घेण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आपले जे 6 कौशल्य होते, प्रस्तावना कौशल्य, प्रश्न कौशल्य, फलक लेखन कौशल्य, स्पष्टीकरण कौशल्य, शैक्षणिक साहित्याचा वापर कौशल्य आणि चेतक बदल हे संपले आहेत. आणि यानंतर आपण सेतू पाठ घेणार आहोत, ज्यामध्ये सर्व कौशल्याचा एकत्रच वापर होतो. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लवकरच सेतू पाठ या लेक्चरमध्ये भेटूयात.